नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. बघा, BAMS, BHMS आणि BUMSसाठी CET सेलवर नोटिफिकेशन आलेलं आहे. ते नोटिफिकेशन CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेली नाही, तर त्याच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर आलेलं आहे. आणि ते कशा बाबतीत आहे? महाराष्ट्र CET सेल ऑल इंडिया कोटा 15% फॉर अकॅडमिक इयर 2025-26. म्हणजे BAMS, BHMS आणि BUMS याची ॲडमिशन प्रोसेसपैकी एक प्रोसेस अशी आहे की जी ऑल इंडिया कोटा 15% मना भरली जाते. त्याचं शेड्यूल आलेलं आहे. पहिलं बघा, BAMS, BHMS, BUMS याची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ते 3 प्रकारांनी आहे. पहिले ते 3 प्रकार कोणते आहेत ते आपण बघूया. पहिली प्रोसेस जी आहे ती AA-CCC द्वारे असते. AA-CCC ही सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोसेस आहे. मग याच्यामध्ये कोण कोण भाग घेतो? तर संपूर्ण भारतातली जेवढी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्याच्या 15% जागा आणि जे डीम कॉलेज आहेत त्याच्या संपूर्ण जागा या AA-CCCच्या द्वारे भरल्या जातात. जनरली AA-CCC मधनं 4 राऊंड होतात. याचं जे डिपॉझिट आहे ते गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 20,000 रुपये डिपॉझिट आहे आणि डीमसाठी करणार आहे ते 50,000 डिपॉझिट आहे. ही झाली पहिली प्रोसेस BAMS, BHMS, BUMS ॲडमिशनसाठी, म्हणजे AA-CCC द्वारा. यातून संपूर्ण भारतातल्या गव्हर्नमेंटच्या 15% जागा आणि डीम युनिव्हर्सिटीच्या सीट्स भरल्या जातात. आता आपण सेकंड प्रोसिजर बघूया. बघा, प्रोसेस सेकंड, महाराष्ट्र CET सेल 85% स्टेट कोटा, म्हणजे BAMS, BHMS आणि BUMS याच्या ॲडमिशनसाठी सेकंड प्रोसेस आहे जी 85% स्टेट कोटामधून महाराष्ट्र CET सेलद्वारे. मग याच्यामध्ये कोण कोण भाग घेणार आहेत? तर महाराष्ट्रातली सगळी गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज, ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो, अशा कॉलेजमधनं 85% जागा या मार्गातून भरल्या जातात. आणि या जागा भरताना डोमेसाईलची आवश्यकता असते आणि याचं रजिस्ट्रेशन आपण ऑलरेडी केलेलं आहे. म्हणजे कॉमन रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे एकत्रितपणे, म्हणजे MBBS, BDS, BHMS, BAMS याचं एकत्रितपणे आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि याची स्टेट मेरिट लिस्टसुद्धा आलेली आहे. याचं चॉईस फिलिंग आहे 8/9/2025 पासून. आणि ज्या लोकांनी हे रजिस्ट्रेशन केलं नसेल, कोणत्या कारणासाठी झालं नसेल, तर त्यांना रजिस्ट्रेशन पुन्हा चालू होणार आहे. 1 तारखेपासून रजिस्ट्रेशन पुन्हा सुरू होणार आहे. हा झाला दुसरा भाग BAMS, BHMS आणि BUMSचा ॲडमिशन प्रोसिजरचा. आता तिसरी प्रोसिजर कशी आहे? तर महाराष्ट्र CET सेल ऑल इंडिया कोटा 15%. मग याच्यामध्ये कोण भाग घेणार आहे? तर पूर्ण भारतातली जी प्रायव्हेट कॉलेज आहेत, जी ओपन कॉलेज आहेत, त्यातले 15% जागा यातून भरल्या जातील. बघा, MBBSसाठी महाराष्ट्र स्टेट हे आणि BAMS, BHMS, BUMSसाठी हे ओपन स्टेट आहेत. म्हणजे आपण जसं बाहेरच्या स्टेटमध्ये आपण BAMS करू शकतो, त्याप्रमाणे बाहेरची मुलंसुद्धा आपल्या स्टेटमध्ये येऊन BAMS करू शकतात. त्यासाठी हा 15% ऑल इंडिया कोटा आहे जो CET सेल थ्रू होणार आहे. मग याच्यामध्ये भाग कोण घेणार आहेत? फक्त प्रायव्हेट कॉलेज, त्याला म्हणतो आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज. याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज भाग घेणार नाहीत. याच्यामध्ये डीम युनिव्हर्सिटी नसणार आहेत. फक्त प्रायव्हेट कॉलेज, ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतो, ती कॉलेज, त्याच्या 15% जागा या प्रोसेसमधनं भरल्या जातात. मग नोटीस कुठली आलेली आहे? महाराष्ट्र CET सेल ऑल इंडिया कोटा 15%. ही CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर नोटीस आलेली नाही, तर ऑफिशियल ट्विटर X अकाउंटवर ही नोटीस आलेली आहे. मग यासाठी फी किती आहे? तर गेल्या वर्षी 50,000 रुपये होती आणि 2,000 रुपये फॉर्म फी, म्हणजे टोटल 52,000 रुपयाची फी आहे. आणि याला 52,000चं रजिस्ट्रेशनसुद्धा म्हणतात. त्यातलं 50,000 रुपये जे आपण डिपॉझिट भरले ते आपल्याला परत मिळतं. मग ही नोटीस का आली ती आपण बघूया. कसली? तर ऑल इंडिया कोटा 15%. कुठल्या सीट भरायच्या आहेत? BAMS, BHMS, BUMSच्या. बघा, CET सेलच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर नोटीस आलेली आहे. बघा, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट CET महाराष्ट्र स्टेट मुंबई नीट UG 2025 कोणासाठी आहे? आयुर्वेदा म्हणजे BAMS, होमिओपॅथी म्हणजे BHMS आणि युनानी म्हणजे BUMS. कशासाठी आहे? 15% ऑल इंडिया कोटा फॉर अकॅडमिक इयर 2025-26. आता ही काय नोटीस आहे ती आपण बघूया.
बघा, प्रोसेस ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ऑनलाईन पेमेंट अँड डॉक्युमेंट अपलोडिंग ऑफ स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट फॉर ॲडमिशन टू नीट UG 2025 फॉर ऑल इंडिया कोटा सीट 15% इन प्रायव्हेट अनएडेड मायनॉरिटी आयुर्वेदा होमिओपॅथी युनानी इन्स्टिट्यूट ओनली. आणि शेड्यूल फॉर कॅप राऊंड 1. मग याच्यामध्ये कोण येणार आहेत? फक्त प्रायव्हेट कॉलेज. याच्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेज येत नाही, डीम युनिव्हर्सिटी येत नाही. आता हे कॅप राऊंड 1चं शेड्यूल काय ते आपण बघूया. वरती दिलं आहे सिरियल नंबर, कोर्स नेम आणि रजिस्ट्रेशन डेट. आता कॅप राऊंड 1 कोर्स कोणता आहे? BAMS, BHMS, BUMS 15% ऑल इंडिया कोटासाठी. रजिस्ट्रेशनची डेट दिलेली आहे 1/9/2025 टू 5/9/2025, म्हणजे 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबरपर्यंत कॅप राऊंड 1ची रजिस्ट्रेशन डेट दिलेली आहे. कोणासाठी? 15% ऑल इंडिया कोटासाठी. मग या 15% ऑल इंडिया कोटासाठी प्रेफरन्स डेट दिलं आहे, कॅप राऊंड दिलेला आहे आणि फिजिकल जॉईनिंग कधी आहे याचं शेड्यूल दिलं आहे. बघा, प्रेफरन्स डेट कधी आहे? 8/9/2025 ते 10/9/2025, म्हणजे 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरपर्यंत प्रेफरन्स द्यायचे आहेत. कॅप राऊंड कधी चालू होईल? 12/9/2025 पासून. आणि कॉलेजला जाऊन फिजिकल जॉईनिंग कधी करायची आहे? 13/9/2025 ते 17/9/2025 पर्यंत फिजिकली जॉईनिंग आहे. हे आहे 15% ऑल इंडिया कोटाचं CET सेलकडनं जे ॲडमिशन आहे त्या ॲडमिशनचं टाईम टेबल. पुन्हा बघा, BAMS, BHMS, BUMSसाठी 3 मार्गाने ॲडमिशन होणार आहे. एक 8888CCC द्वारा ॲडमिशन होणार आहे. त्यात कोण भाग घेतो? तर सगळे गव्हर्मेंट कॉलेजेस, त्याच्या 15% जागा आणि डीम युनिव्हर्सिटीच्या सगळ्या सीट्स. आणि त्याचं रजिस्ट्रेशन चालू आहे आणि याचे 4 राऊंड आहेत. याची फी आहे, डिपॉझिट आहे 20,000 आणि करणारा डीमची डिपॉझिट आहे 50,000. दुसरा जो मार्ग आहे तो 85% स्टेट कोटा. याच्यामध्ये कोण भाग घेतं? तर महाराष्ट्रामधले गव्हर्मेंट कॉलेज आणि महाराष्ट्रामधले प्रायव्हेट कॉलेज, त्याला म्हणतो आपण सेमी गव्हर्मेंट कॉलेज, हे 85% जागेसाठी. आणि तिसरी प्रोसिजर आहे ऑल इंडिया कोटा 15% ती CET सेलद्वारा. आणि याच्यामध्ये कोण भाग घेतं? म्हणजे प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट कॉलेज, याच्या 15% जागा. आणि याच्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेजच्या कोणत्याही सीट येत नाही, डीम कॉलेजच्या कोणत्याही सीट येत नाही. जी फी आहे ती 50,000 रुपये डिपॉझिट आणि 2,000 रुपये करणारा फॉर्म फी आहे. याला म्हणतो 52,000चं रजिस्ट्रेशन. आणि हीच करणारा नोटीस आलेली आहे CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर नाही, तर CET सेलच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट म्हणजे X अकाउंटवरती नोटीस आलेली आहे. याचा फायदा का आहे? तर बाहेरच्या स्टेटमधनं या स्टेटमध्ये कमी लोक येतात, मग आपल्या स्टेटमधल्या मुलांना जास्त संधी मिळते. आणि या ठिकाणच्या मेरिट लिस्टसुद्धा करणारा 20 ते 25 मार्गाने खाली आलेली असते. फक्त ऑल इंडिया कोटा 15%, यातून स्कॉलरशिप कोणत्याही प्रकारची मिळत नाही. याचा फायदा एक असा आहे की करणार आहे याची मेरिट लिस्ट थोडीशी खाली येते, कारण बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी सहसा BAMS किंवा BHMS करायला महाराष्ट्रामध्ये येत नाही आणि त्यामुळे आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. मेरिट लिस्ट स्लाईड कमी झालेली असते. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. जर काउन्सिलिंगविषयी काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथं थांबू. पुन्हा आपण भेटू एक असाच एक व्हिडिओ घेऊन.